जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. सुरेश भटांच्या प्रेरणेतून त्यांच्या नंतरही अनेक कवी गझल लेखनातून आपल्या भावभावनांना अभिव्यक्तीचं सशक्त माध्यम बनवत विजा घेऊन येणाऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करत आहेत. आणि म्हणूनच डॉक्टर रुपेश देशमुख यांनी संपादित केलेला विजा घेऊन आलेल्या पिढीची गझल हा प्रातिनिधिक गझल संग्रह लक्षणीय ठरतो. त्यांनी निवडलेल्या 16 गझलकारांच्या 6 गझला आपल्याला या संग्रहात वाचायला मिळतात. प्रत्येक गझलकाराने जणू काही एक एक षटकार मारल्याचा आनंद आपण आपल्या उराशी बाळगू लागतो. ते गझलकार म्हणजे सुधीर मुळीक, ज्ञानेश पाटील, गोपाल मापारी, मनीषा नाईक, अमित वाघ, निलेश कवडे, प्रथमेश तुगावकर, निर्मिती कोलते, किरणकुमार मडावी, स्वाती शुक्ल, विशाल मोहिते, स्वप्नील शेवडे, मनोज दसुरी, सुशांत खुरसाळे, ममता सपकाळ आणि प्रशांत रणसुरे या प्रत्येकाच्याच लिखाणाचा बाज निराळा आहे. त्यांना वाचताना किंवा ऐकताना त्याचा प्रत्यय आपल्याला येऊ लागतो. अशा 16 गझलकारांच्या प्रतिभेने समृद्ध असलेला हा प्रातिनिधिक गझल संग्रह जेव्हा मार्च 2022ला प्रकाशित झाला तेव्हा यापैकी कुणाचाही गझल संग्रह प्रकाशित नव्हता. आणि म्हणूनच डॉक्टर रुपेश देशमुख यांनी संपादित केलेला विजा घेऊन आलेल्या पिढीची गझल हा प्रातिनिधिक गझल संग्रह अष्टगंध प्रकाशनाची निर्मिती उल्लेखनीय ठरते.